जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नीट पेपर फुटी विरोधात इचलकरंजीत युवांचा एल्गार। युवा महाराष्ट्र सेनेचे लाक्षणिक उपोषण। सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा। नीट परीक्षेतील कथित पेपर फुटी प्रकरण आणि त्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने सोमवार दिनांक 20 जुलै रोजी महात्मा गांधी पुतळा परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणारे शिक्षण तज्ञ व समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून मानसिक तणावातून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा निषेध यावेळी करण्यात आला। दोषीवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा अशी आंदोलकांनी मागणी केली आहे। या आंदोलनात शहरातील मोठ्या संख्येने तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते। आंदोलनस्थळी उभारण्यात आलेल्या डिजिटल फलकावर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, संताप आणि निषेधाच्या प्रतिक्रिया लिहून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार विरोधात आवाज बुलंद केला। युवा महाराष्ट्र सेनेच्या या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळे आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देत जाहीर पाठिंबा दर्शविला। उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पारदर्शकता परीक्षा प्रणाली राबविण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। दिल्लीतील जंतर मंतर येथे असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची एकात्मक व्यक्त करत इचलकरंजीकरांनी त्यांच्या लढ्याला नैतिक पाठिंबा दिला। सायंकाळी वंदे मातरम गीताने या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाची सांगता करण्यात आली। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। जय भारत, जय महाराष्ट्र। जंतर मंतरवर नीट एक्झामच्या संदर्भामध्ये जे पेपर फुटी झाली आणि त्या पेपर फुटीमुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। त्याचबरोबर जी नीटचा पेपर केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यामधून फुटतोय, त्यांचे जे लोक आहेत त्यांच्या सिस्टम मधून फुटतोय आणि त्यांच्यावर कडक कारवाई अजून झालेली नाही, याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक सर त्या ठिकाणी उपोषणाला बसतात। एक वैज्ञानिक त्या ठिकाणी उपोषणाला बसतोय आणि 20 दिवसानंतर ज्यावेळी त्यांचे मसल पॉवर कमी होते आणि अशा वेळी त्यांना पोलीस प्रशासनाचा दबाव करत उचलून नेलं जातं। त्या पांढऱ्या कपड्यामध्ये उचलून नेताना हजारो लाखो विद्यार्थीचा विश्वास, त्यांची शिक्षण व्यवस्था आणि त्याचबरोबर मतदार, जे करोडो मतदार आहेत यांचा विश्वास, लोकशाहीची हत्या केली जाते। हे सगळं त्या एका ठिकाणी वांगचुक सरांना नेताना घडते आणि याच्याच निषेधार्थ त्याचबरोबर सोनम वांगचुक सरांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय आणि यामध्ये सकाळपासून हजारो विद्यार्थ्यांचा, नेत्यांचा, समाजसेवकांचा, वकील आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सपोर्ट केला। शिक्षक आणि त्या ठिकाणी सपोर्ट केला। या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सपोर्ट दर्शवला। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज। सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।